नमस्कार, मी प्रतिभा. हाऊ टू कुक इझी मध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत. सर्वप्रथम हाऊ टू कुक इझीच्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला आरोग्यदायी आणि सुखासमाधानाचं जावो ही सदिच्छा. तर आजची रेसिपी आपण पाहूयाच, पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी, म्हणजे पालेभाजी मेथीची असते ती भाजी बनवणार आहोत. ती अगदी कॉमनच आहे, पण आमच्याकडे ती कोणत्या पद्धतीने बनवली जाते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तो व्हिडिओ संपूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. तर आज आपण जी बनवणार आहोत मेथीची भाजी, त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. मेथीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. ही एक जोडी मेथी मी घेतलेली आहे. हे बघा, ही अशी मेथी जी बाजारात मिळते ती मेथी मी निवडून स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपण पुढचं साहित्य पाहूया. 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून, 2 ते 3 चमचे ओलं किसलेलं खोबरं, चवीनुसार मीठ आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून. आता आपण कृतीकडे वळूया. कढई गरम झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल गरम झालं की सगळ्यात आधी आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया लसूण. आणि लसूण ह्याच्यामध्ये फार अगदी आपल्याला करपावायचं नाहीये. लसूण घातल्या घेतल्या लगेच आपण घालून घ्यायची मिरची आणि थोडंसं परतवून घ्यायचं तेलावर. लसूण आणि मिरची परतवून झाल्यानंतर लगेचच आपण घालून घ्यायचोय कांदा. या भाजीला कांदा खूप महत्त्वाचा आहे. कांदा जितका जास्त तितकी ही भाजी फार टेस्टी लागते. तो कांदा आपण घालून घेतलेला आहे आणि आता कांदा छान असा आपण मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट, कांदा अजिबात आपल्याला ब्राऊन करायचा नाही, फक्त तो असा ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर आपण ह्याला छान असं परतवून घेऊया. कांदा फोडणीत घालून अगदी 1-2 मिनिटं झाली की त्याच्यानंतर लगेचच आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय. आपण मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा असं परतवून घेऊया. पुढच्या 2-1 मिनिटातच कांदा छान असा ट्रान्सपरंट होतो. हे पहा, कांदा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे, मऊ झालेला आहे. आता अजून मिनिटभर आपण याला परतवून घ्यायचं आणि नंतर आपण या फोडणीवर भाजी घालून घ्यायची. आपली ही फोडणी परफेक्ट अशी झालेली आहे. कांदा व्यवस्थित मऊ झालेला आहे. आता ह्या फोडणीवर आपण भाजी घालून घ्यायची. ही आपण जी मेथी चिरून घेतलेली आहे ती आपण अशी घालून घ्यायची फोडणीवर. ही मेथी आता जरी एवढी दिसत असली तरी ही शिजल्यानंतर ऑलमोस्ट अर्धी होते. सो घालून घेऊया आपण आणि छान अशी फोडणीवर परतवून घ्यायची भाजी. भाजी व्यवस्थित अशी फोडणीवर परतवून झालेली आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं तशी भाजीची क्वांटिटी तुम्ही पाहू शकता, अर्धी झालेली आहे. आता आपण या स्टेजला ह्याच्यावर फक्त 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून घेऊया आणि हे बघा, भाजीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. या वाफेवर जी भाजी शिजते. आता पुन्हा आपण झाकण ठेवायचं नाही. आता हे जे पाणी सगळं आहे हे सुकून द्यायचं आणि ही भाजी आपण व्यवस्थित अशी आता शिजून द्यायची. ही भाजी शिजायला फार 3 ते 4 मिनिटं लागतं, फार वेळ लागत नाही. तर ते थोडंसं पाणी सुकलं की भाजीचा रंग थोडासा काळसर होतो. ते अगदीच भाजी शिजताना होतच. सो आता हे आपण छान अशी भाजी शिजवून देऊया. भाजी आपली शिजून परफेक्ट अशी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण आता घालायचं आहे ओलं खोबरं. ओलं खोबरं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. आणि व्यवस्थित असं छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे.
मस्त चवदार आणि अत्यंत पौष्टिक अशी मेथीची भाजी नक्की करून पहा आणि त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। तुम्ही भाजी कशी बनवता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि मस्त रेसिपीसह। तो स्वस्थ राहा, काळजी घ्या।